नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण एकदा छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत। व्हिडिओ आहे 2024ची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे त्यामधील इतिहास या विषयाच्या प्रश्नांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे आज। ठीक आहे, तर आपण पटकन हे 15 प्रश्न काय होते आणि त्याचं विश्लेषण काय होतं, ह्याच्यामध्ये आपल्याला काही उत्तर माहिती नसताना सुद्धा काही ट्रिक वापरून काही उत्तरं सुटतात का यावर आपल्याला आज चर्चा करायची। ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न बघा काय होता। ही आहे राज्यसेवा 2024ची प्रश्नपत्रिका आणि ह्याचा पहिला हा इतिहासाचा प्रश्न होता की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली होती। ठीक आहे, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली होती। आता ह्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे लाला लजपत राय। ठीक आहे, आता पहिल्यांदा या उत्तराबद्दल आपण जर चर्चा केली तर लाला लजपत राय यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स स्थापन केलं होतं 1920 साली। कुठे केलं होतं तर लाहोर। ठीक आहे, लाहोर या ठिकाणी 1 ऑगस्ट 1920 साली लाला लजपत राय यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स स्थापन केलं होतं। आपल्याला हे थोडंसं डिटेलमध्ये माहिती बघायची, जर कदाचित पुढच्या कंबाईनला किंवा पुढच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला ते असंही विचारू शकतात की लाला लजपत राय यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोठे केली होती किंवा किती साली केली होती, तर लाहोर 1920 साली। त्यामुळे एक्स्ट्रा माहिती आपल्याला थोडी ह्यातून घ्यायची आहे। ठीक आहे, आता ह्या झाला प्रश्नाचं उत्तराबद्दल एक्स्ट्रा माहिती। आता ह्यातला बघा पहिला पॉईंट येतो बिपिनचंद्र पाल। आता बिपिनचंद्र पालबद्दल सगळ्यांना जर आता परीक्षा दृष्टिकोनातून काय माहिती पाहिजे असेल तर सर्वात पहिल्यांदा यांचं एक महत्त्वाची गोष्ट माहिती पाहिजे, ते म्हणजे यांनी काय केलं होतं, वंदे मातरम हे दैनिक सुरू केलं होतं। ठीक आहे, बिपिनचंद्र पाल यांनी वंदे मातरम हे दैनिक सुरू केलं होतं। हे तुम्ही लिहून घेता तर तुम्हाला लिहून घ्या, कारण की आपल्याला असे पॉईंट काढलेले आहेत जे कदाचित पुढच्या पूर्वपरीक्षेला किंवा कंबाईनला विचारू शकतात। ठीक आहे, त्यानंतर बघा श्रीपाद अमृत डांगे यांच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती उपलब्ध आहे, पण आपल्या महत्त्वाची काय आहे तर यांचे ग्रंथ एक खूप महत्त्वाचा होता। यांचं एक पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे काय आहे तर गांधी। ठीक आहे, गांधी वर्सेस लेनिन। ठीक आहे, गांधी वर्सेस लेनिन श्रीपाद अमृत डांगे यांचं हे पुस्तक खूप फेमस आहे, त्याच्याबद्दल कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, त्यानंतर कोण राहिलं, अरविंद घोष। आता अरविंद घोषबाबत आपल्याला एकच आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट आहे, ह्यांची माहिती बरोच आहे, पण आपल्याला परीक्षा दृष्टिकोनातून कोणती इन्फॉर्मेशन गरजेची आहे पुढच्या परीक्षा दृष्टिकोनातून तीच आपण इथे डिस्कस करू। आता अरविंद घोषबाबत आपल्याला पुढच्या परीक्षा दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बाब लक्षात घेता आली पाहिजे की हे काय विचारू शकतात, तर हे कदाचित विचारू शकतात की ह्यांचं न्यू लॅम्प्स ऑफ ओल्ड ही लेखमाला होती। ठीक आहे, ही लेखमाला होती, ते विचारू शकतात की न्यू लॅम्प्स ऑफ ओल्ड ही लेखमाला कोणाची, तर अरविंद घोष यांची ही विचारू शकतात, किंवा कंबाईनला थोडंसं फॅक्च्युअल डाटा विचारला तर ही लेखमाला त्यांनी कोणत्या वृत्तपत्रात किंवा कशात दिली, तर इंदू प्रकाशमध्ये लिहिली होती। ठीक आहे, इंदू प्रकाशमध्येही छापून येत होती न्यू लॅम्प्स ऑफ ओल्ड। इथपर्यंत झाला हा पहिला प्रश्नाचा काय म्हणतो आपण त्याचा पोस्टमॉर्टम झालेला आहे। पहिला प्रश्न आपल्याला कळलेला आहे, पहिला प्रश्न उत्तर कळलेलं आहे, त्याची एक्स्ट्रा माहिती आपल्याला कळलेली। अशा पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न बघू, आपण ह्याच्यामध्ये काही एलिमिनेशन मेथड वापरता येते का, किंवा काही एक्स्ट्रा माहिती मिळते का, किंवा कशा पद्धतीनं आपल्याला हा परफेक्ट करता येईल। आणि आपण सर्व 2013 ते 2024पर्यंतचे सर्व विषयाचे सर्व प्रश्न अशा पद्धतीनं अगदी त्याचं आपण काय म्हणतो ॲनालिसिस करणार आहोत योग्य पद्धतीनं। ठीक आहे, आता दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रक्कम दिली। हो का, त्या काळामध्ये 25,000 म्हणजे खूप मोठी रक्कम होती। ठीक आहे, आजची करोडोमध्ये रक्कम होती, बरोबर ना त्या काळामध्ये। आणि तुम्ही खालच्या नावावर जर विचार केला तर तुम्हाला एक कॉमन सेन्स किंवा एक लॉजिक म्हणतो ना आपण, ते लॉजिक डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तर माहिती असतील असं नाही। ठीक आहे, काही प्रश्नांचे काय करता येतं की काही प्रश्नावरती लॉजिक वापरणं गरजेचं असतं। आता हा प्रश्न तर 90% विद्यार्थ्यांना माहिती नसणार आहे, अगदी माझ्यासहित माहिती नसणार आहे, पण तरी हे उत्तर बरोबर येण्याचं कारण काय माहिती आहे का, लॉजिक। आता ह्याचे लॉजिक काय आहे, त्यांनी काय सांगितलेलं की एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये मदत कोणी दिली। आता हे खालची नावं बघितली तर वामन आबाजी मोडक यांना त्या काळामध्ये एवढी मोठी रक्कम देणं शक्य नव्हतं। रामकृष्ण भांडारकर म्हणजे RG आपण भांडारकर यांना ओळखतो चांगल्या पद्धतीनं, त्यांनी पण एवढी मोठी रक्कम देणं शक्य नव्हतं, किंवा बाळशास्त्री जांभेकर हे सुद्धा यामध्ये शक्य नव्हतं। त्या काळामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती किंवा
दानशूर व्यक्ती म्हणून कोण ओळखलं जात होतं, तर नाना जगन्नाथ शंकर शेट हे मुंबईचे होते. ठीक आहे, दानशूर होते आणि त्यांच्या जमिनी वगैरे त्या काळामध्ये त्यांची श्रीमंती खूप होती. त्यामुळं एल्फिन्स्टन फंडासाठी 25,000 रक्कम कोणी देऊ शकते, उत्तर माहिती नाही, वाचलेलं नाही, तरी पण ह्या चारही नावावरून ॲलिमिनेशन आपण करू शकतो की बाबा अशा पद्धतीची मदत फक्त नाना शंकर शेट करू शकतात. 25,000 त्या काळाचे 25,000 म्हणजे आज करोडोमध्ये ती किंमत असणार आहे. ठीक आहे, मग ह्या बाकीच्या समाजसुधारकांना एवढे पैसे देणं शक्य नव्हतं, असं आपण काय म्हणतो त्याला की लॉजिक लावू शकतो. ठीक आहे, आता हे झालं. आता ह्या प्रश्नातून आपल्याला एक्स्ट्रा प्रश्न कसे काय क्रिएट होऊ शकतात. आता इथला एक शब्द बघा, एल्फिन्स्टन फंड असं दिलेलं. ठीक आहे, एल्फिन्स्टन फंड, आता तो प्रश्न काय विचारू शकतो या फंडावरती, ह्या फंडावरती प्रश्न विचारू शकतात की हा फंड नेमका कोणत्या कारणासाठी होता, हा फंड कोणत्या कारणासाठी होता. ते कारण होतं शिक्षणासाठी हा फंड होता. ठीक आहे, शिक्षणासाठी. पण तुम्हाला त्यामध्ये वैद्यकीय टाकतील, त्यामध्ये तुम्हाला धार्मिक टाकतील किंवा इतर काही ऑप्शन टाकतील, पण हा फंड मुख्यतः शिक्षणासाठी हा फंड होता. आणि या फंडाला 25,000 रुपये रक्कम कुणी दिली होती, तर नाना जगत शंकर शेट यांनी दिली होती. ठीक आहे, आता आपल्याला बाकीच्या ऑप्शनबद्दल जर काही माहिती पाहिजे असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर ती काय असणार आहे, तर पहिल्यांदा विषय घेतला बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं होतं, यांनी दर्पण, ठीक आहे, 1832 साली पहिलं काय केलं होतं, तर वृत्तपत्र स्थापन केलं होतं. आणि दिग्दर्शन 1840ला पहिल्यांदा काय केलं होतं, मासिक चालू केलं होतं. ठीक आहे, दर्पण हे वृत्तपत्र होतं आणि दिग्दर्शन हे मासिक होतं. ठीक आहे, हे विज्ञान विषयक लेख ह्याच्यामध्ये येत होते दिग्दर्शनमध्ये. हे बाळशास्त्री जांभेकरबद्दल माहिती देऊ शकता. R.G. भांडारकरांबद्दल आपल्याला काय माहिती घ्यायची असेल, तर R.G. भांडारकर हे काय होतं, तर यांचं प्रसिद्ध पुस्तक कोणतं होतं, तर यांचं प्रसिद्ध पुस्तक होतं, आता इथं मी लिहितो, जरा जागा करतो, ते वरचं तुम्ही लिहून घेतलं असेल असं अपेक्षा करतो. तर आता R.G. भांडारकरांबद्दल जर विचारलं, काही प्रश्न जर विचारला की R.G. भांडारकरबद्दल थोडीशी माहिती द्या, तर त्यांची माहिती अशी होती की दक्षिण भारताचा इतिहास हे अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक हे लिहिलेलं आहे, जे की फेमस आहे, जे की परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. दक्षिण भारताचा इतिहास कोणी लिहिलं, R.G. भांडारकर म्हणजे रामकृष्ण भांडारकर. वामन आबाजी मोडक यांच्याबद्दल एवढं काही महत्त्वपूर्ण माहिती नाही आहे, पण तरी पण जर विचारलं तर पहिले मुख्याध्यापक म्हणून यांची नियुक्ती केली होती इंग्रज सरकारने. पहिले मुख्याध्यापक एल्फिन्स्टन हायस्कूलला कोण होतं, वामन आबाजी मोडक. पहिले कोण होते, तर मुख्याध्यापक होते वामन आबाजी मोडक. ठीक आहे, आता खालचा प्रश्न बघा पटकन. आता तिसरा बघा, ह्याच्यामध्ये काय दिलं, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये धारासना येथे सत्याग्रहमध्ये भाग कोणी घेतला होता, खाली बिगी कोण होतं बघ त्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा यातला पॉईंट आपल्याला काय माहिती पाहिजे, सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू झाली, 14 फेब्रुवारी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, 1930 साली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. त्यात पहिल्यांदा काय केलं, तर मिठाचा सत्याग्रह मोडण्याची सुरुवात केली होती. तो मिठाचा सत्याग्रह धारासना येथे ज्यावेळेस पार पडला, तर त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं, सगळ्यांना माहिती आहे. कोणी केलं होतं, सरोजिनी नायडू. फक्त सहभागच नव्हता, तर त्यांनी नेतृत्वसुद्धा ह्या धारासना मिठाच्या सत्याग्रहाचं सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. हे पटकन आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे दुसऱ्या थोडंसं पॉईंटकडे बघितलं तर कमला देवी चट्टोपाध्याय, कस्तुरबा गांधी तर सर्वांना माहितीच आहेत, अंबिका चक्रवर्ती. आता कमला देवी चट्टोपाध्याय जर ह्यांचा विचार घेतला तर यांच्याबद्दल एक प्रश्न विचारण्याची शक्यता आहे की कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याबद्दल एक प्रश्न लक्षात ठेवा, काय आहे, तर ऑल इंडिया, ठीक आहे, ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्स, ठीक आहे, ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची स्थापना केली होती. कोणी, कमलादेवी चट्टोपाध्याय. लक्षात ठेवा, ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची स्थापना जर विचारली कंबाईनला किंवा राज्यसभा पूर्व परीक्षेला, तर लक्षात ठेवायचं कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. अंबिका चक्रवर्ती ह्या फक्त चितगाव शस्त्रागार हल्ला यामध्ये यांचा सहभाग होता. या क्रांतिकारी संघटने काय म्हणतात त्याला, कार्यशीलतेमध्ये यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्याच्याबद्दल एवढा प्रश्न पुढे विचारण्याची काय मला शक्यता वाटत नाही. आता पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा प्रश्न आहे, ह्याच्याबद्दल जास्त डिस्कशन करण्याचा अर्थ नाही, पण तरी पण आपण घेऊया. काय दिलेलं आहे, कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते. ठीक आहे, 1857ला भारताच्या विविध ठिकाणी जे काय उठाव झाले, त्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणी केलं होतं, सर्वांना माहिती आहे. हे कोणी केलं होतं, तर नानासाहेब यांनी हे नेतृत्व केलं होतं. मग तात्या टोपे आणि अझीमुल्ला यांचं काय, तर अझीमुल्ला हे कोऑर्डिनेटर होते. ठीक आहे, आणि तात्या टोपे हे काय करायचे, तर नानासाहेबांना मदत करत होते. त्यामुळे ॲक्च्युअल नेतृत्व कोणाकडे होतं, नानासाहेबांकडे. हे दोन त्याला मदत करत होते. ठीक आहे, पर्यंत समजलं. ओके, चला, ह्या प्रश्नामध्ये काय जास्त दम नव्हता. हा करंटचा प्रश्न आहे बघा थोडासा. विख्यात वारली जीवा मसे 11वीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. 11वी इतिहासाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये
जीवा सोमा मसे यांचा उल्लेख आहे आणि त्यांना कोणत्या कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. ह्याच्यामध्ये पण थोडंसं लॉजिक लावू शकतं बघा. तुम्हाला पद्मभूषण दिलं आहे, पद्मश्री दिला आहे, शिल्पगुरू दिला आहे, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल्स आर्ट दिलेला आहे. हे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, खूप मोठे चित्रकार आहेत, तर त्यांना हा नॅशनल अवॉर्ड तर 100% मिळालेला असणार आहे आणि शिल्पगुरूसुद्धा 100% मिळालेला असणार. म्हणजे सी आणि डी तर असणारच आहे. मग ह्या ऑप्शनमध्ये सी इन डी कुठे आहे, तर सी इन डी इथंच आहे बरोबर. प्लस पद्मभूषण आणि पद्मश्री, आधी पद्मश्री मिळणार म्हणजे पद्मश्रीपेक्षा पद्मभूषण मोठा आहे, म्हणजे पहिल्यांदा पद्मश्री मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा लॉजिकली हा प्रश्न सुटतोय, कळलं. म्हणजे हा प्रश्न उत्तर जर तुम्हाला माहिती नसेल तर नॅशनल अवॉर्ड मग एका माणसाला, एवढा प्रसिद्ध माणसाला नॅशनल अवॉर्ड मिळणं कधीही क्रमप्राप्तच आहे. त्यांना शिल्पगुरू त्यांना पदवी देणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सी इन डी पहिलं शोधायचं आणि ह्यातमध्ये नाही आहे, ह्यामध्ये नाही आहे, ह्यामध्ये नाही आहे. त्यामुळं उत्तर लॉजिकली पण प्रश्न सुटतात, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता 6वा बघा, सिमुक. आता एकदम सोपा प्रश्न. सिमुक आहे, सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता. सिमुक हा सातवाहनांचा संस्थापक होता. ठीक आहे. मग आता राहिलं आपल्याला काय, तर ह्या बाकीच्या ह्याच्यावर काय प्रश्न विचारू शकतात का फ्युचरमध्ये, तर हो यस. शुंग म्हणलं तर आपल्याला माहिती आहे शुंगाची स्थापना कोणी केली होती, तर पुष्यमित्र शुंग. ठीक आहे. हा पुष्यमित्र शुंग होता, त्यांनी स्थापना केली होती. कण्वाची स्थापना कोणी केली होती, तर वासुदेव. ठीक आहे. वासुदेव कण्व यांनी केली होती. शकाची स्थापना कोणी केली होती, तर मोग यांनी स्थापना केली होती. ठीक आहे. कण्व झाला, शुंग झाला, सातवाहन झाला. शुंग म्हणजे पुष्यमित्र शुंग, वासुदेव आणि मोग. ही फक्त लक्षात ठेवा, जर विचारलं तर आपल्याला पटकन हे करता यावं. ठीक आहे. पुढचा आता प्रश्न घ्या. अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात, ठीक आहे, अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधीसोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या. आता हे बघा, सरोजिनी नायडू आपण वरती वाचलेले, कस्तुरबा गांधी तुम्हाला माहिती आहे, अरुणा आसिफ अली, अनुसया साराभाई. या बाबतीमध्ये तुम्हाला थोडीशी माहिती येणार आहे की अहमदाबादमधील गिरणी कामगारांचा लढा काय होता. कामगारामध्ये काय झालं, त्या काळामध्ये प्लेग बोनस मागत होते. ठीक आहे. प्लेग बोनस मागत होते, प्लेग बोनस द्या, प्लेग बोनस द्या, प्लेग बोनस द्या. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, 70% बोनस देण्याचं मान्य केलं. कुणी, गिरणी मालकांनी 70% बोनस देण्याचं मान्य केलं. हे पण माहिती विचारू शकतात की नेमका बोनसचा काय इश्यू होता. तर प्लेग बोनस होता, 70% देण्याचं मान्य केलं, पण ॲक्च्युअल दिला किती, त्यांनी 20% दिला. त्यामुळे काय झालं, कामगार भडकले आणि त्यांनी महात्मा गांधींना विनंती केली की या लढ्यामध्ये त्यांना सहभागी करा. ठीक आहे. 70% द्यायचं आधी मान्य केलं, तर नंतर 20% दिलं. महात्मा गांधींच्या मध्यस्थीमुळे तो 35%वर ते डन झालं. आता ह्याच्यामध्ये जे साराभाई होते, कोण, अंबालाल साराभाई, जे की गिरणी मालक होते. ठीक आहे. हे गिरणी मालक होते अंबालाल साराभाई. ह्यांची सख्खी बहीण ही अनुसया साराभाई, ही महात्मा गांधींना जाऊन सामील झाल्या होत्या. ठीक आहे. तर तुम्हाला हा प्रश्नसुद्धा विचारू शकतात की गिरणी कामगारामध्ये अंबालाल साराभाई होते, किंवा प्लेग बोनसबद्दल विचारू शकतात, किती टक्के मालकांनी त्याचं मान्य केलं होतं आणि ॲक्च्युअली किती टक्के दिला होता, आणि महात्मा गांधींच्या समजुतीमुळे किती टक्क्यावर त्यांची सहमती झाली होती. तर एक बेसिक गोष्ट तेवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता पुढचं बघा, 8वा प्रश्न काय, चुकीची जोडी ओळखा. म्हणजे ह्यातली कुठली गोष्ट चुकीची ओळखा. आता बघा, ह्याचा थोडासा अभ्यासच लागणार आहे, पण तरी पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सुद्धा लॉजिक सांगतो, तुम्हाला माहिती नसेल तर. ठीक आहे. अब्दुल समद हा तर माहिती आहे, प्रसिद्ध चित्रकार होते. तख्ते मौस किंवा मयूर सिंहासन किंवा ह्याला पिकॉक थ्रोन असंही म्हटलं जातं, हे सुद्धा सर्वसामान्य माहिती आहे. बीबी मकबरा औरंगजेबाने बनवलेला, दिलरस बानो यांच्या स्मारकामध्ये, हे पण माहिती आहे. इथं थोडासा आपल्याला लॉजिक लावता येऊ शकतं. ठीक आहे. चुकीच्या जोड्या ओळखा म्हणलेले, त्यामुळे हे जोडी काय लागू शकते बघा. आता राजपुत्र आझमशाह असं म्हटलेलं आहे, जो की औरंगजेबाचा एक मुलगा होता. ठीक आहे. आता इथं राजपुत्र असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. राजपुत्र, आणि इथं काय वापरलेलं, महामनी शासक. एक तर हा राजपुत्र असं ह्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते शासक असा उल्लेख केलेला आहे, हे थोडं कॉन्ट्रास्ट होतं. ठीक आहे. महामनी सम्राट किंवा महामनी शासक आणि हा राजपुत्र. हा जर ॲक्च्युली महामनी शासक असता तर ह्याला राजपुत्र ही पदवी देण्याची गरज नव्हती, ह्याला राजा आझमशाह, सम्राट आझमशाह असं म्हटलं पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे हा कोणत्या तरी सम्राटाचा पुत्र आहे म्हणून ह्याला राजपुत्र असं नाव दिलेलं आहे. त्यामुळं हा शासक असणे बसत नाही लॉजिकमध्ये. त्यामुळे सी ऑप्शन बघितलं उत्तरसुद्धा आयोगाने हेच दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काही ठिकाणी तुम्ही लॉजिक बघा, तुम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला यावी असं अपेक्षित नाही, पण तुम्हाला जर थोड्याफार माहितीच्या आधारे थोडं लॉजिक लावलं तर तुम्हाला ते उत्तर सुटू शकतं. आता खालच्या प्रश्नाला पण लॉजिक लागते बघा, बऱ्याच प्रश्नाला लागणार आहे. तुम्ही फक्त खाली हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला मी सांगतो कसं कोणत्या पद्धतीला लागणार आहे. आता बघा, क्वार्टर कमिशन. ठीक आहे. माहिती आहे क्वार्टर कमिशन कधी स्थापना झाली होती, जुलै 1968 बरोबर आहे ना. क्वार्टर आयोगाची स्थापना झाली होती. आता क्वार्टर आयोगाची स्थापना
तुम्ही बघून घ्या. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मोफत शिक्षण हे तर कॉमन गोष्ट आहे, आत्ता पण चालू आहे, ती माहितीच आहे. शिक्षणासाठी उच्च स्थान किंवा सुधारित वेतन ह्याच्यामध्ये काही वेगळं असं काही नाही आहे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. ठीक आहे. आता इथं खाली बघा, राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणावर खर्च. आत्ता तरी होतोय का रे एवढा खर्च? ठीक आहे. 1968 साली त्यांनी शिफारस करणे, आत्ता तरी 10% होतोय का? तर पॉसिबलच नाही ना. आपल्याला माहिती आहे 10% आताही होत नाही, तर त्या काळामध्ये शक्यच नव्हतं. त्या काळामध्ये तर ॲक्च्युली असं काय शिक्षणावर त्यांनी खर्चाची काही मर्यादा दिली नव्हती. म्हणजे एकदम सिम्पल लॉजिक आहे. आताही जर 10% शिक्षणावर खर्च होत नसेल तर 1968 साली अशी शिफारस करणे काही क्रमप्राप्त नव्हते. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? ए आणि बी. सिम्पल. अशा पद्धतीने हे सुद्धा लॉजिक लागते. अशा पद्धतीने लॉजिक लावायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता बघा, सुलतानशाहीच्या काळामध्ये कोणते कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतले जात होते? आता हा थोडासा अभ्यासाचा भाग आहे, तरी पण मी तुम्हाला पटकन सांगणार. आता इथं कोणते कोणते कर आहेत बघा. जिझिया कर आहे, शर आहे, खम्स आहे आणि जकात आहे आणि खिराज आहे. या सर्व करांबद्दल मी तुम्हाला आता माहिती देतो, कारण की हे पुन्हा रिपीट होऊ शकतात. या करांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता पहिल्यांदा आपण घेऊया जिझिया. ठीक आहे. हा कर काय आहे हे तर लिहितो मी. जिझिया कर हा काय होता, तर हा गैरमुस्लिम जनतेवर लावणारा जाणारा कर होता. काय रे? गैरमुस्लिम जी जनता होती तिच्यावरती हा कर लादला जात होता. ठीक आहे. कोणता? जिझिया. ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे? शर. दुसरा काय आहे? शर. आता हा शर काय होता माहिती आहे का? हा शेती पाण्यावरती लावला जायचा. शेतीच्या पाण्यावरती लावला जायचा. ठीक आहे. शेती पाणीवर आपण असं लिहू. जिझिया झाला, शेती पाण्यावरचा शर झाला. आणि आता खम्स. खम्स काय होतं माहिती आहे का? युद्धातील जे लूट असायचे ना, युद्धातून जे काही युद्ध संपलं की जे लूट करायची, त्या लुटीचा एक भाग होता खम्स. त्या जे लूट आणलेले त्या लुटीचा 1/5 हा ह्या खम्स म्हणून त्यांना दिला जात होता. ठीक आहे. खम्स. आता राहिला कोणता? आता राहिला खिराज आणि जकात. तर खिराज आणि जकात ॲक्च्युली हे जमीनदाराकडून घेतले जात होते, हे जनतेकडून घेतले जात नव्हते. तर हे जमीनदाराकडून वसूल केले जाणारे हे कर होते, म्हणून याचं उत्तर खिराज आणि जकात आहे. पण खिराज आणि जकात, तर खिराज काय होता बघा, लक्षात घ्या. तर खिराज होता हा गैरमुस्लिम जमीनदाराकडून घेतला जायचा, गैरमुस्लिम जमीनदार. ठीक आहे. आणि जकात काय होता, तर हा मुस्लिम जमीनदार. मुस्लिम जमीनदार हे लक्षात ठेवा किंवा लिहून घ्यावं सरळ सरळ, डोक्याला ताप नको. इथंपर्यंत कळलं आहे तुम्हाला? जकात जो होता ना, हा जकात काय करायचा, तर मुस्लिम जमीनदाराकडून हा कर घेऊन ह्याचं काय करायचं पुढं, तर खैरात. ठीक आहे. ह्याचं खैरात म्हणून ते काय करायचं, वाटून टाकायचे. कुणाला? मुस्लिम लोकांना पुन्हा वाटून टाकलं जात होतं. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत, हे फक्त लक्षात ठेवा. जिझिया काय आहे, शर काय आहे, खिराज काय आहे, जकात काय आहे, खम्स काय आहे आणि खैरात काय आहे, हे कधीही पुढं कोणत्याही परीक्षेला विचारलं जाऊ शकतात. ह्याची माहिती इंटरनेटवर मला मिळाली, मी ती तुम्हाला आता दिलेली. तर तुम्ही हे फक्त लक्षात घ्या. नॅशनल समजलं तर पुन्हा एकदा कागदावर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता इथंसुद्धा लॉजिक लागू शकते बघा. लॉजिक काय बघा आता ह्या प्रश्नामध्ये. 1907 राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली आणि हा आपला विजय झाला, असं विधान कुणी केलं? म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडल्याचा आनंद कुणी व्यक्त केला, असा थोडक्यात शब्द आहे. आता पहिल्यांदाच बघा इथं 1907 दिलेले. ठीक आहे. 1907 फूट पडल्यानंतर लॉर्ड कर्जन 1905 निघून गेले ते. ठीक आहे. लॉर्ड कर्जन 1905 निघून, त्यामुळे ते असण्याची शक्यता नाही. काँग्रेस सुरत येथे काँग्रेस कोलमडल्यामुळे टिळकांना आनंद होऊ शकतो का, तर अजिबात नाही. त्यांची नाराजी मात्र होती काँग्रेसवर, पण त्यांना आनंद मात्र होणार नाही. त्यामुळे टिळकसुद्धा गेले. ठीक आहे. राहिले कोण? लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो. लॉर्ड मोर्ले आणि लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटो त्या काळात काय होता, व्हाईसरॉय होता. लॉर्ड मोर्ले काय होता, भारतमंत्री होता. मग ॲक्च्युली भारतामध्ये राहून व्हाईसरॉयचं कार्य कोणी केलं तर लॉर्ड मिंटोने केलं. त्यामुळे लॉजिकली याचं उत्तर लॉर्ड मिंटो येते. मग त्यामुळे तुम्ही जिथं तुम्हाला लॉजिक लागेल तिथं लॉजिक लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचे प्रश्न सुटू शकतात. हे 2 जर ऑप्शन उडवले तर 2मध्ये जरी तुम्ही कन्फ्यूज झाला तर तुमचं 50% उत्तर घेण्याचा चान्स असते. ठीक आहे. आता इथे खाली बघा दुसरा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडामध्ये अब्दुल रझाक या फारसी प्रवाशांना विजयनगरला भेट दिली? याचं उत्तर सरळ सरळ देवराय 2 आहे. बरोबर. त्या काळामध्ये जे परदेशी काय म्हणतो आपण प्रवासी येत होते आणि तिथून इतिहासाची त्यांच्या नोंद करत होते किंवा इतिहासाची पुस्तकं लिहित होते, ग्रंथ लिहित होते. त्यामुळे त्यांना काय व्हायचं, तर राजाश्रय मिळत होता. तर अशा अब्दुल रझाक याला देवराय सेकंडने राजाश्रय दिला होता. तर ह्या बाकीच्यामध्ये कोण कोण आलं ते सुद्धा विचारण्याची शक्यता आहे. हरिहरमध्ये आजपर्यंत कुठेही वाचण्यात आलं नाही कुठल्या परदेशी प्रवाशांनी असं त्यांना भेट दिलेली. पण कृष्णदेवराय याच्या काळामध्ये कोण आला होता, तर डोमिंग
पायस हा कृष्णदेवरायाच्या काळामध्ये आला होता. आणि देवराय फर्स्टमध्ये कोण आला होता तर निकोलो कोंटी. निकोलो कोंटी हे लक्षात ठेवा. आता हा प्रश्न विचारला म्हणलं अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकता. देवराय फर्स्टमध्ये निकोलो कोंटी आला होता. कृष्णदेवरायाच्या काळामध्ये डोमिंगो पायस हा आला होता. ठीक आहे. आता पुढचा बघा. आता हा पण लॉजिकली प्रश्न सुटू शकतो. बघा किती प्रश्न सुटतात लॉजिकली, तुम्ही फक्त गंमत बघा. आता या प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं तरी लॉजिकली सुटणार आहे. हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले. हर्षचरित्र हा शब्द आहे बरं का. आता कोणता राजा जो असेल किंवा कोणता व्यक्ती असेल जो स्वतःचंच चरित्र लिहिल आणि त्याला हर्षचरित्र नाव देईल. म्हणजे आता समजा माझं नाव अजित आहे, मी उद्या अजित चरित्र लिहिल का आणि त्याला असं नाव देईल का माझ्या बायोग्राफीला किंवा अजित चरित्र, नाही देणार ना. म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यामध्येच क्लिअर इंडिकेशन आहे हे कोणीतरी वेगळ्याने लिहिलं आहे. हे कोणी लिहिलेलं आहे बाणभट्ट. इथं पण तुम्हाला जरा एक्स्ट्रा माहिती देतो मी. हे बाणभट्ट यांनी लिहिलं होतं. ठीक आहे. आपण स्वतःच आपल्या नावाचं चरित्र आपल्या नावाने प्रकाशित करू का नाही. त्यामुळं हर्षवर्धननं लिहिलेल्या साहित्यामध्ये हर्षचरित्र गेलं. जे बी ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. ह्याचं उत्तर आयोगानं हेच दिलेलं आहे. लॉजिक म्हणतो ना तुम्हाला, लॉजिक लावणं गरजेचं आहे. ह्याचं उत्तर माहिती नसलं तरी लॉजिकली सुटू शकते. ठीक आहे. 14वा प्रश्न बघा. नेहरू अहवालामध्ये खालीपैकी कोणते उद्दिष्ट प्रश्न करण्यात आलं होते. अगदी बेसिक लहान मुलगाही सांगू शकतो. पूर्ण स्वातंत्र्याचं तर आपण 1930 नंतर ते केलेलं आहे. द्विराष्ट्र सिद्ध राष्ट्राच्या निमित्त आपण काँग्रेसने शेवटपर्यंत मान्य नव्हती केली. स्वशासन मिळवणे होम रूल लीगचं होतं आणि नेहरू अहवालामध्ये वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट होतं. ठीक आहे. आता लास्टचा प्रश्न आपण घेऊ. आता हा सुद्धा लॉजिकली सुटतो बघा. बरेच प्रश्न लॉजिकली सुटतात. मी त्यामुळे म्हणत असतो की तुम्हाला लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. आता हा लॉजिकली कसा सुटतो बघा. आता मला सांगा, तिने काय सांगितलं जोड्या लावा. ठीक आहे. इथं दिलेले दिल्ली, पंजाब, मद्रास, मुंबई. आता मुंबई म्हणलं की मराठी किंवा महाराष्ट्र येतो. ह्यातलं कोणतं व्यक्तिमत्व महाराष्ट्रीय नाही. लोकमान्य टिळक. विषय संपला. एला 3 बरोबर आहे. आता एला 3 म्हणलं की सीला 2 पंजाबला लाल लजपतराय पंजाबचे आहेत. म्हणजे आपल्याला काही गोष्टी संपतात. आता बघा साऊथ इंडियन मद्रास चिदंबरम पिल्लाई साऊथ इंडियन डीला 1 अशा पद्धतीने लॉजिक लावून सुद्धा आपले प्रश्न सुटू शकतात. असे लॉजिक लावणे गरजेचं आहे. आत्ता आपण जे माहिती बघितली, हा 20 मिनिटाचा व्हिडिओ आपण जो बघितलेला आहे त्याच्यामध्ये आपण आलेले प्रश्न पण पाहिलेले आहेत. PYQ त्याचं लॉजिक कसं डेव्हलप करायचं ते पण पाहिलेलं आहे. त्याच्यावरती एक्स्ट्रा माहिती जे काही पुढच्या परीक्षेला विचारू शकतात तीसुद्धा पाहिलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवत राहू. तुमची फक्त लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करत चला, जेणेकरून आम्हालासुद्धा उत्साह येतो. अशा पद्धतीनं आपण नवीन विडिओ आणू. सर्व इतिहासाची सिरीज आपण संपून टाकू. त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आपण कव्हर करू. आणि जे आपण डे 1 डे 2 ज्या PDF देत आहोत, ठीक आहे, सर्वांना ज्या आपल्या तुमच्या व्हॉट्सअपला येत आहेत डेली बेसिसवर, ते सर्व गोष्टींचा विचार करूनच त्या मी PDF तयार केलेला आहे. तुम्हाला आता कळलं असेल त्यामध्ये मी PYQ ॲनालिसिस वगैरे का दिलेलं आहे, त्यामध्ये मी कोणत्या घटकावर फोकस करायचा असं का लिहिलेलं आहे. ह्या सर्व PYQ तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित त्या PDF बघा आणि ह्या अशा पद्धतीचे पेपर ॲनालिसिस करा. तुम्हाला त्या आपल्या PDFचं महत्त्व समजून येईल. ओके. धन्यवाद. थँक्यू. लाईक, सबस्क्राईब मात्र आठवणीनं करा.